हे चित्रपट तुम्ही पाहिले ना, तर मग काय केलंय? कारण की आहे ना, हे चित्रपट आहे ना, हिट व्हायला पाहिजे टॉप बॉक्स ऑफिसवरती, पण ते सबसेल म्हणतात ना, की आपटलेत आणि ॲक्चुअली आहे ना, खूप जणांनी पिक्चर बघितले पण असतील. मी तुम्हाला त्याची लिस्ट सांगणार आहे आता. 5 लिस्ट आहे, म्हणजे 5 पिक्चर आहेत ते, की ते आहे ना, तुम्ही बघायलाच पाहिजे. म्हणजे आहे ना, जर तुम्हाला म्हणतात ना, की मराठी इंडस्ट्रीवरती, मराठी चित्रपटावरती जर प्रेम असेल ना, तर हे चित्रपट बघायलाच पाहिजे. म्हणजे बाकीचे जास्त मी म्हणतात ना, ते हिट झालेले किंवा आता म्हणतात ना, क्लासिक गेलेले पिक्चर ते नाहीये ते, की तुम्हाला त्याची नावं माहीत असतील. पण हे म्हणतात ना, की आयकॉनिक्स हे पिक्चर ठरले असते, पण त्यांनी जास्त कोणी लक्ष दिलं नाही पिक्चरकडे. तर हे पिक्चरची लिस्ट आता आहे. तर मी ती लिस्ट तुम्हाला सांगतोय. 5व्या क्रमांकावर जो मूव्ही आहे तो आहे बिनकामाचा नवरा. 1984 मध्ये हा पिक्चर आलेला. अशोक सराफ, रंजना, परत कुलदीप पवार, परत नीव फुले या सगळ्यांचे स्टारकास्ट होते आणि हे स्टारकास्टचा पिक्चर होता तो. तर बिनकामाचा नवरा आहे. तुम्हाला टायटल समजलं असेल की नक्की काय असेल सीन. म्हणजे मी तुम्हाला काही स्टोरी बिरी सांगायचंच नाहीये. म्हणजे स्टोरी ऑलमोस्ट खूप जणांनी पाहिला पण असेल पिक्चर. तरी मी तुम्हाला फक्त ना डिस्क्रिप्शन सांगतो की नक्की एक्झॅक्ट पिक्चरमध्ये काय असणार आहे. तर 2 मित्र आहेत आणि ते 2 मित्र म्हणजे कुलदीप पवार आणि अशोक सराफ हे दोन्ही एक मित्र आहेत ना, हे नवीन-नवीन म्हणतात ना, की नवीन-नवीन आयडिया शोधत असतात. पैसे कसा कमवायचा, काय करायचं. त्यामधून कशी कॉमेडीची म्हणतात ना, की कॉमेडी कशी पेरत जाते आणि परत रंजना नक्की हा आपला नवरा करतोय ते सगळे पैसे घालवणारेच कामं करतोय. फक्त त्यामध्ये काही शिकत नाहीये, त्यामुळे तो बिनकामाचा नवरा. म्हणजे फक्त आणि फक्त तो म्हणतात ना, हे स्कॅम कर, तो स्कॅम कर, परत त्याला धंद्याला लाव, त्याला धंद्याला लाव. हे सगळे अशोक सराफ, कुलदीप पवार, नील फुले हे सगळे करत असतात. तर त्यामुळे मला धमाल येते. म्हणजे पिक्चर बघताना खूप धमाल येते आणि काही एक संदेश पण आहे पिक्चरमध्ये. तर तो मेसेज पण गरजेचा आहे. तर तो भारी झालाय. त्यामुळे मी हा 5व्या क्रमांकावर ठेवतो. 4थ्या क्रमांकावर जो मूव्ही आहे तो आहे इकडे बोंबाबोंब. दैनिक बोंबाबोंब ह्या नावाचा पेपर आहे. म्हणजे बाकीच्या पेपराचा विषय नाही सोडत मी. म्हणजे बाकीच्या विषयाचं घेत पण नाही मी. ते सगळीकडे बोंबाबोंब आहेच मराठी इंडस्ट्रीची. परत न्यूजपेपरची असू द्या, सगळ्याचीच. तर हा पेपर जरा युनिक आहे. ह्या पेपरमध्ये तुम्हाला भेटणार आहे ड्रामा, कॉमेडी आणि सस्पेन्स. त्यानंतर स्टोरी लाईन. म्हणजे ह्या पेपरमध्ये काय तुम्हाला बघायला भेटणार आहे, की दैनिक बोंबाबोंबमध्ये भेटणार आहे तुम्हाला बघायला ॲक्टर आणि पत्रकार यांचे प्रेम कहाणी आणि त्यामधून फुलच जाणारी कॉमेडी. म्हणजे तुम्ही आहे ना, ह्या पेपरमध्ये तुम्हाला सगळं काही भेटणार. तर मी तर म्हणेन, की हा पेपर वाचू नका, हा बघा. सैगिर बोंबाबोंब हा पिक्चर आहे आणि हा पिक्चर तुम्ही बघा. म्हणजे अशोक सराफची कॉमेडी आणि नील फुलेची कॉमेडी त्यामध्ये म्हणजे म्हणतात ना, परत प्रसाद दामलेकर आहेत यामध्ये पिक्चरमध्ये, परत वर्षा उसगावकर त्या पिक्चरमध्ये. तर तुम्ही आहे ना, सगळी जमली नाही या पिक्चरमध्ये. तर असं सरपचं आहे ना, सगळ्या भूमिका तुम्ही बघितल्या असतील, पण ही युनिक काहीतरी भूमिका आहे आणि त्यामध्ये ना, त्याचा जरा तो सभ्य आणि तो काय दाखवलाय त्या पिक्चरमध्ये ना, तर तुम्ही बघताना खूप म्हणजे हरवून जाल हो, तुम्ही पिक्चर बघा ना हरवून जाल. तर त्यामुळे ना मी आता क्रमांकावर ठेवला पिक्चर आणि मी तर रेकमेंड करेन की तुम्ही हा पिक्चर बघा. YouTubeवरती अवेलेबल आहे. दुसरीकडे यायची गरज नाही तुम्हाला. तर YouTubeवरती फ्री आहे हा पिक्चर. तुम्ही YouTubeवरती जाऊन बघू शकता पिक्चर. 3ऱ्या क्रमांकावर जो मूव्ही आहे तो आहे एक उन्हाळ दिवस. परत अशोक सराफ. म्हणजे जर समजा जर तुम्ही ऑफिसला गेलात आणि तुमचा कोणी वाटेमध्ये फोन चोरला आणि तुम्हाला तो फोनचा नंबर पण आठवत नाही, तुमच्या घरच्यांचा कोणाचा नंबर आठवत नाही, म्हणजे घरचे आपल्याला नंबर पाठ नसतातच. तो विषय वेगळा झाला. पण तुम्ही स्वतःच्या फोनवरती फोन करताय आणि फोन स्विच ऑफ लागतोय आणि तुम्हाला म्हणतात ऑफिसला पण जायचं ते पण उशीर होतोय आणि तुमचा तो दिवस अख्खा दिवस कसा जातोय आणि तुम्हाला कुठली माणसं भेटतात आणि काय माणसासाठी तो दिवस किती इम्पॉर्टंट असतो. एक दिवस ते उद्याची काळजी करत म्हणजे आजची काळजी करतात आणि आजच जगा, उद्याचं माहित नाही. हे सगळं आहे ना, हे सगळं सांगणार आहे ना तो एक उन्हाळ दिवस. म्हणजे तुमच्या डोळ्यात आहे ना पाणी आणणारा असा हा उन्हाळ दिवस असणार आहे. म्हणजे सगळ्यांनी बघायचं आहे पिक्चर आणि लिटरली रडायला येते. म्हणजे जवळ तो पिक्चर बघायला बसावा तुम्ही तर लिटरली राहायला येते या. तर आणि तेव्हा अशोक सराफची ॲक्टिंग म्हणजे म्हणतात ना मराठी इंडस्ट्रीसाठी ना एक देव म्हणजे देवच भेटलाय आपल्याला सगळ्यांना आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला पण आहे. खूप काही म्हणजे म्हणतात ना शिकण्यापेक्षा आहे ना ते बघत शिकणं हीच मोठी गोष्ट आहे आणि खूप जे ॲक्टर आहेत ते फॉलो करतात आणि त्या हिशोबाने मग सिद्धार्थ जाधव असू द्या, भरत जाधव असू द्या, सगळे मोठे स्टार कास्ट आहेत ना, ते सगळे अशोक सराफला फॉलो करतात आणि त्यांच्या कॉमेडीला किंवा त्यांच्या ॲक्टिंगला ते फॉलो करतात. तर ही वेगळी गोष्ट आहे. पण पिक्चर बघा तुम्ही हा एक उन्हाळ दिवस मी सगळ्यांना रेकमेंड करेन आणि ह्या Amazon प्राईमवरती आहे पिक्चर. आता तुम्ही बघू शकता पिक्चर आणि क्लास म्हणजे क्लास हा थिएटरमध्ये चालणार नाही पिक्चर, पण तुम्ही बघतात ना ते OTTवरती आलंय ना, तर ते पिक्चर बघा. हे पिक्चर आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि खूप इम्पॉर्टंट आहेत ते तेव्हा हिट जायला पाहिजे. ते आता हिट
तुम्ही करा या पिक्चरला असं बघून, किंवा म्हणतात ना की ते एक सलामी द्या पिक्चरला. दुसऱ्या काय मग जो मूवी आहे शुभमंगल सावधान. आता शुभमंगल सावधान कुठला, तो महेश कोठारेचा होता. महेश कोठारे परत अशोक सराफ, म्हणजे महेश कोठारेचे डायरेक्शन केलेलं आहे पिक्चरचं. महेश कोठारे परत अशोक सराफ, उर्मिला कानेटकर हे सगळे स्टारकास्ट होते या पिक्चरमध्ये. आणि उत्तम मेसेज, गावची पोरगी आणि शहरातला पोरगा, म्हणजे यांचं फ्लो मॅरेज असल्यानंतर ते जी फॅमिली कशी सर्वाईव्ह करते, फॅमिली कशी सर्वाईव्ह करते, म्हणजे गावचा जो ओरा असतो तो गावा इथे मुंबईला आल्यावरती तो ओरा तो अशोक शर्माचा टिपून ठेवतो ना, आणि कसं कसं सामोरं जावं लागतं ना याला, हे सगळं ह्या पिक्चरमध्ये दाखवलंय. आणि खूप सुंदर, म्हणजे खूप जास्त सुंदर. तुम्ही पिक्चर जेव्हा बघायला बसाल ना, तर म्हणतात एक फॅमिली एंटरटेनमेंट, परत कॉमेडी, परत ड्रामा, खूप जास्त ड्रामा आहे पिक्चरमध्ये. तर महेश कोठारेचा ना बेस्ट मूवी असेल ना, म्हणजे बाकीचे खूप सारे बेस्ट मूवी आहेत, पण हा म्हणतात ना की हा कोणी पिक्चर बघितला पाहिजे जास्त करून. तर त्यामुळे ना हा पिक्चर मी सगळ्यांना रेकमेंड करेन. मस्त पिक्चर आहे आणि मस्त वॉच पिक्चर आहे. हा पण ॲमेझॉन प्राईमवरती पिक्चर आहे, तर बघा यार तुम्ही हा पिक्चर, म्हणजे यार भारी आहे. मग अशोक सराफ तर भाई म्हणजे तो अशोक सराफ तो पिक्चरची स्टार वेगळी ते खूप ते खाऊन टाकले सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्यांना ॲक्टिंगमध्ये. तर तुम्ही बघा पिक्चर बघा, फक्त पिक्चर बघा. मस्त मस्त एन्जॉय आणि क्लास. आणि फर्स्ट क्रमांकावर जो मूवी आहे तो आहे माझा आवडता, तुमचा सगळ्यांचा आवडता मूवी, शेजारी. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पिक्चर बघितला असेल लहानपणी, पण तुम्ही आता पण बघतो आपण तो पिक्चर. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वत्सल उसगावकर, प्रिया अरुण, तर हे सगळी मोठी स्टारकास्ट आहे ना या पिक्चरमध्ये. आणि यार काय कॉमेडी होते. म्हणजे शेजारी ती वत्सल उसगावकर ती लक्ष्मीकांत बेर्डेला सोडून आलेली असते, ती समोर राहते. नंतर खोटा नवरा मग अशोक सराफ त्यासोबत राहायला लागतो, काहीतरी अटी असतात, ती पिक्चर बघितलं समजेल तुम्हाला. तर हे सगळं जो गोलमाल चाललेला असतो पिक्चरमध्ये, पूर्ण मिक्सअप चाललेलं असतं ना पिक्चरमध्ये, हे बघताना एवढं भारी वाटतं ना. म्हणजे म्हणतात माइंड फ्रेश, त्यावर अशोक सराफची कॉमेडी, लक्ष्मीकांत बेर्डेची कॉमेडी, आणि दोघं जर एका फ्रेममध्ये आलं ती वेगळी कॉमेडी. तर यार म्हणजे क्लासिक. आणि शेवटचा सस्पेन्स आहे पोस्टर रंगवून त्याचा यार, तो तर मग आउटस्टँडिंग. म्हणजे म्हणतात ना की सगळे छोटे फोर्सेस या पिक्चरमध्ये आहेत ना, तुम्हाला सगळे बघायला भेटतील. तर हे काही अजून पिक्चर होते मी तुम्हाला सांगितलेले 5 पिक्चर. तर तुम्हाला जर का अजून काय अपडेट जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही अजून काहीतरी नवीन व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी घेऊन नक्कीच आहे. तोपर्यंत बाय.